अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मागच्या भागात आपण 7 नंबरचा विचार केला. 7 नंबर असणं आणि जास्त असणं याचे फायदे तोटे बघितले. आज आपण 7 नंबर नसेल तर काय याचा विचार करूया. पूर्ण जन्मतारीखच 7 हा आकडा येतच नाही आहे. फोकस नाही हे आपण बघितलं मागच्या खेपेला. फोकस नसतो, सर्जनशीलता नसते. त्याचा खूप फरक पडतो बरं का आयुष्यामध्ये. फोकस नसलं तर आयुष्य असं वारा ज्या साईडला वाहत तिथे वाहत असतं. धडसोड नोकरी केली तर व्यवसाय करावा असं वाटतं. व्यवसायातून तो वर्ष नाही गेलं तर परत सोडून नाही होते म्हणून दुसरं काहीतरी करायचं, मग तिसरं काहीतरी. अख्खं आयुष्य वाया घालवलेले खूप क्लायंट येत असतात आणि त्यांना हे कळतच नसतं नक्की काय करायला पाहिजे. विषय कसा होतो की अख्खं आयुष्य वाया घालूनसुद्धा एखादा माणूस माझ्याकडे येतो आणि सांगतो की काहीच नाही जमलं आयुष्यामध्ये. वाईट वाटतं त्यांच्याबद्दल. पण वाईट वाटणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नसतं. त्यावेळेला त्यांना असं की काहीतरी सांगावं. काय सांगायचं बाबा तुला? आयुष्यभर इतके अनंत उपद्व्याप केलेस, कशातच तुला यश येत नाही. याचा अर्थ काय की कुठलीही गोष्ट तुम्ही आत्ता पेरणी केली तर त्या पेरणीनंतर ते उगवायला आणि त्याला काहीतरी त्याची जी काही प्रोसेस आहे की त्याला फलप्राप्ती व्हायला जो काही काळ आहे तो जाऊ द्यायला तर द्या की नाही. अजून आले नाही असं करून जर तुम्ही ते उखडून त्याच्या जागी परत दुसरं काहीतरी पेरलं तर कुठलीच गोष्ट शेवटाला जाणार नाही. तुम्ही नोकरीत लागलात आणि पगारवाढ मिळत नाही म्हणून 1-2 वर्षाला सोडत गेलात, तुमचा प्रॉव्हिडंट फंड साठणार नाही. हे समजण्यासाठी काही फार मोठं रॉकेट सायन्स माहिती असायला पाहिजे असं नाही आहे ना. वयाच्या 40-42व्या वर्षीसुद्धा 20-25 हजार रुपये पगार घेऊन राहणारी लोक आहेत. कसं जगतात, काय खर्च आहेत, कसं मॅनेज करतात कोणास ठाऊक. सर्जनशीलता नसल्या तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीला असाल, तुम्हाला आजकाल प्रेझेंटेशन्स बनवावी लागतात. आजकाल तुम्हाला एक्सेलमध्ये मास्टरी करून तुम्हाला बरेचसे रिपोर्ट्स बनवावे लागतात. तुम्ही कामात खूप हुशार असाल पण तुमच्याकडे जर सर्जनशीलता नसेल, क्रिएटिव्हिटी नसेल तर तुम्ही मागे पडता. नुसतं तुमचं काम आणि तुमची सिन्सिअरिटी असून चालत नाही. तुमच्याकडे सर्जनशीलता नसेल तर तुम्हाला बाहेर फेकून दिलं जातं. यू आर जस्ट आउट ऑफ स्ट्रीम. पण ती तुम्ही आणू नाही शकत सर्जनशीलता तुमच्याकडे. तुम्हाला मग काहीतरी वेगळा विचार ठेवावा लागतो आयुष्यामध्ये की माझ्याकडे सर्जनशीलता नाही, मग मी दुसऱ्या कुठल्या प्रकारे माझा विकास करू. पण सर्जनशीलता एक वेळ नसला तरी तुम्ही काहीतरी आयुष्य करू शकता. पण जर फोकसच नसेल तुमचा, काय करायचं हे तुम्हाला जर कळतच नसेल तर कठीण असतं. अशी जी मुलं असतात ना ह्यांच्या आईवडिलांना मी सत्कार करतो, कारण ते ना काय वाटतं माहिती आहे की आपला मुलगा अजून सेटल होत नाही याचं लग्न लावून देऊया, की आपली मुलगी सेटल नाही होत तिचं लग्न लावून देऊया. आणि ते आणखीन पायावर धोंडे पाडून घेतात. यांना स्वतःलाच जगायचं कसं ते माहीत नाही. ते आणखीन एका व्यक्तीची जबाबदारी घेऊन काय करणार आहेत. कुंडली जुळवतात आणि लग्न लावून देतात. जुळवतात म्हणजे जुळवतातच ॲक्च्युली. बाकी काही फोकस नसला तरी मुलं बाळ होतात यांना आणि मग सगळंच घोळ होऊन बसतो आयुष्याचा. यांना फोकस नसतो पण यांना सारखं वाटत असतं की आपल्याला जेवढं कळतं तेवढं कोणालाच कळत नाही. त्यामुळे हे दुसऱ्यांचं ऐकत नाहीत अजिबात. तुम्ही नुसता विचार करा ना, अख्ख्या जन्मतारखेत 7 नंबरला काही जागाच नाही मिळाली. बाकी सगळी हुशारी मग फुकट जाते. काय करावं अशा माणसांनी ज्यांना फोकस नाही. त्यांच्या जे वडीलधारे आहेत ना घरातल्या, तुम्ही आत्तापासून तुमच्या लहान मुलांच्या जन्मतारखेत बघा 7 नंबर नसेल ना तर तुम्ही त्यांना तुमचं ऐकायला भाग पाडा मुळात. आणि तुम्ही त्यांच्या आयुष्याला शेप द्या. तुम्ही चुकीचा काही मार्गावर जाऊ नका. उगाच आपल्या मुलाला काही कळत नाही त्याला सायन्सला घाल, ह्याला घाल, त्याला घाल करू नका. तो नाही सक्सेसफुल होणार. कुंडलीतलं 7वं स्थान विवाहस्थान जसं म्हटलं जातं, तर लग्न होईल की नाही हे बघण्यासाठी 7वं स्थान वापरलं जातं. 7व्या स्थानाला त्याचा स्वामी पण शुक्रच आहे, विवाहस्थानाचा. कुंडलीतली 7वी रास तूळ रास आहे. लग्नाला होणारा उशीर, लग्न कसं होईल, प्रेमविवाह होईल का, नॉर्मल विवाह होईल का, किंवा विवाह होईल की नाही, उशिरा होईल का, विवाहात येणाऱ्या अडचणी, सेपरेशन्स, डिवोर्स, नंतर मॅट्रिमोनियल साईट किंवा आपण ॲडव्हर्टाइजमेंट म्हणू त्यांनी होणारं लग्न, अशा सगळ्या गोष्टींसाठी 7वं घर बघितलं जातं. पार्टनरशिपसुद्धा 7व्या घरावरनं बघितली जाते. प्रथम स्थान म्हणजे आपण आणि 7वं स्थान बरोबर समोर असतं.
म्हणजे आपण सोडून इतर सर्व जग म्हणजे 7वं स्थान असंही धरतात. म्हणून पार्टनर म्हटलं जातं, स्पाऊस म्हटलं जातं. स्पाऊस म्हणजे पती किंवा पत्नी. सध्या विवाहाचा विषय हा फार मोठा विषय आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोक येत असतात. का होत नाही लग्न, का होत नाही लग्न, मुलींना मुलांशी लग्न करायचं नाही, मुलांना मुलींशी करायचं नाही, आहे सगळा घोळ चालू आहे. आत्ता जेवढे प्रॉब्लेम आहे तेवढे पूर्वी नव्हते. लव्ह मॅरेज हा एक परत वेगळाच प्रकार आहे. जोपर्यंत ते लव्ह अफेअर असतं, रिलेशनशिप असते, तो पण सगळं चाललेलं असतं. लग्न केल्यानंतर काय होतं माहीत नाही, लगेच पहिल्या दुसऱ्या वर्षातच डिवोर्स घेतात. 5 वर्ष तुम्ही एकमेकांना काय बघितलं ह्याचं कोणाकडेच उत्तर नाही आहे. मी नॉर्मली पत्रिका बघताना कृष्णमूर्ती पद्धतीने बघतो आणि 7व्या स्थानाचा अभ्यास करतो, तेव्हा विवाहस्थानच ॲबसेंट असलेल्या गोष्टी दिसतात. आश्चर्य वाटतं मला. ॲबसेंट म्हणजे काय, कुंडलीत 7वा भाव दिसतोय, पण त्या 7वं स्थान किंवा विवाह होण्यासाठी लागणारे जे काही चांगले योग आहेत किंवा काही ज्या गोष्टी लागतात त्या तिथे अजिबातच नसतात. हे काही न बघता लग्न केलं तर शेवटी व्हायचे तेच झाले असं होतं. आणखीनही 7व्या स्थानावरनं बऱ्याच गोष्टी बघितल्या जातात. नवरा कसा मिळेल, बायको कशी मिळेल, असं बरंच काही बघितलं जातं. पण सध्याचा ज्वलंत विषय आहे लग्न, तर तेही 7व्या स्थानावरनं बघतो आपण. तर 6-7 नंबर आपण आज 7 नंबर पण पूर्ण कव्हर केला आहे. पुढच्या भागात आपण 8 आकड्यावर जाऊ. आज इथेच थांबतो. भक्तवत्सल भक्ताभिमानी राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.